नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो, तर आज जर इथं बघितलं बाग तर बऱ्यापैकी सगळी एकसारखी फुटायला लागल्या. जर आता इथं बघितलं तर सगळी काय झाले, एका वयाच्या फुटे आहेत. तर एप्रिल छाटणीला शक्यतो अशा फुटी नसतात. तर प्रत्येक बागायतदारानं एक नियोजन केलं पाहिजे की आपल्या द्राक्ष बागेचे हे ज्या फुटे आहेत कशा एकसारख्या येतील. आणि जरी समजा मागं पुढं झालं तरी सुद्धा आपण विरळणी ज्या वेळेला करणार असतोय त्यावेळेला ज्या मागं पुढं झालेल्या फुटी असतात तर त्या फुटी काढून घ्यायच्या आणि एका वयाच्या फुटी ठेवायच्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला भविष्यात म्हणजे फ्लावरिंग किंवा पोंगा स्टेज येणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या आताच्या एप्रिल छाटणीवर बऱ्याचशा अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येक बागायतदारानं बागेच्या फुटी ह्या एकसारख्या ठेवायचं नियोजन करा किंवा बाग एकसारखी फुटायचं नियोजन करा. आणि आपली बाग होणाऱ्या भविष्यात जे आपल्याला फायदा पाहिजे आहे, फ्लावरिंग एकसारखं किंवा पोंगा स्टेज एकसारखी जर पाहिजे असेल तर ही स्टेज आपल्याला एकसारखी असणं गरजेचं आहे. धन्यवाद.